महाराष्ट्राची प्रकृती काय आहे? ती केवळ भूमीची नाही, ती विचारांची, संस्कारांची आणि परंपरेची आहे. सह्याद्रीसारखी कणखर, कोकणासारखी मृदू, दख्खनसारखी व्यापक, मराठवाड्याच्या मातीसारखी जिद्दी, तुटली तरी पुन्हा उभी राहणारी, आणि विदर्भासारखी धगधगती पण अंतरंगात खोल सामर्थ्य साठवलेली. पुरोगामी विचारसरणी पण मुळांशी निष्ठावान. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामांचे अभंग हे केवळ शब्द नाहीत, ही आहे विचारांची शिदोरी. वाचनाची ओढ, साहित्याची समृद्ध परंपरा, संक्षिप्त पण सारगर्भ म्हणे. इथे शब्द केवळ बोलले जात नाहीत, ते जगले जातात. लावणी, पोवाडा, नाटक, इथे कला केवळ करमणूक नाही, ती समाजाची जाणीव आहे, अभिव्यक्तीची ताकद आहे. शिक्षणाची कदर, विचार स्वातंत्र्य, कणखर निर्णय क्षमता आणि परिवर्तन स्वीकारण्याची धैर्यशील वृत्ती. ही माती केवळ घडवत नाही, ती विचार देत असते, ओळख घडवत असते. हीच आहे महाराष्ट्राची प्रकृती, कणखर, विचारवंत आणि जिवंत. या महाराष्ट्राच्या मराठी मातीनं मला घडवलं, इथले संस्कार माझ्या मनामनात रुजलेत. या घडणीचा अभिमान आहे आणि या मातीचं ऋण मान्य करण्याची कृतज्ञता देखील. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.